अमाघरी धन शब्दाचीच रत्ने, अमाघरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, अमाघरी धन शब्दाचीच रत्ने. नमस्कार. प्राची रवींद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. भाषिक जाणीवा या मालिकेतील या तिसऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत रसविचार. मराठी भाषेला किंवा मराठी भाषेचं बलस्थान म्हणून रसविचार आपणा सर्वांना सर्वश्रुत आहे. अभिनव गुप्त भरत मुनींनी या रसशास्त्राचं सुंदर वर्णन केलेलं आहे, रस निर्मिती केली आहे. हे रस म्हणजे नक्की काय, तर मानवामध्ये काही स्थायी भाव असतात. या स्थायी भावांवरून तयार झाले ते रस. एकूण 9 रस आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. त्यानुसार काव्य, कादंबरी व कथा, नाटक या सर्व रसांची निर्मिती, या रसांची अभिव्यक्ती आपल्याला या विविध साहित्य प्रकारांमधून दिसून येते. विद्यार्थ्याला जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने भाषा शिकवायची असते तेव्हा आपल्या पाठांमधून, आपल्या कवितांमधून त्यातून नक्की कोणता रसभाव प्रतीत होत आहे ते आपण निश्चित पाहिलं पाहिजे. आणि नुसतं पाहता कामा नये, तर तो रसभाव त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जागृत होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. रसनिष्पत्ती, रसविचार, एकूण 8 रसांचं वर्णन अभिनव गुप्त या ग्रंथात केलं आहे. पण त्यानंतर मराठी भाषेमध्ये एक 9वा रस सुद्धा अंतर्भूत झाला. त्याविषयी आपण नंतर सविस्तर पाहणारच आहोत. आज आपण पाहूया 2 रस. आणि सगळ्यात पहिला रस तो म्हणजे हास्य. हास्य रस या मागील आपल्या मनातील स्थायी भाव आहे हसणे. हसणे ही आपल्या सर्वांना अत्यंत प्रिय असलेली गोष्ट असेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण हसतो. त्याच हास्य रसातले अनेक पाठ, अनेक कविता आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असतात. हा हास्य भाव त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी तो जो हास्ययुक्त असा छान धडा, पाठ किंवा कविता आहे ती शिकवताना आपणही हसतो का? आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो का? तो झाला पाहिजे, तरच त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तो निर्माण होऊ शकतो. अर्थात आपण आता प्रौढ असतो आणि आपण जेव्हा 2री, 3री, 4थीला शिकवत असतो तेव्हा आपल्याला तो जो हास्यात्मक पाठ किंवा कविता किंवा कधीतरी वर्गात घडणारा एखादा जोक किंवा एखाद्या छोट्या मुलाने सांगितलेला जोक आपल्याला खूप बालसुलभ वाटतो आणि आपण तो अत्यंत निरसपणे शिकवतो. आणि आपण विषयाचे शिक्षक होतो, जे मी सुरुवातीला म्हटलं. मराठी विषय, उर्दू विषय, हिंदी विषय. भाषा शिक्षक व्हायचं असेल तर त्या पाठामधनं जो रसभाव निर्माण होत आहे तो त्याच रसभावात्मक पद्धतीने आपल्या मुलांपर्यंत आपण पोहोचवला पाहिजे. मग खूप सारे विनोद आपल्या मुलांना माहीत असतात आणि कधीतरी विनोद घडतातही किंवा विनोदी पाठही असतात. मग एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा आपण म्हणतो, का रे अभ्यास कसा करायला विसरलास, जेवायला नाही विसरत ते, तो गमतीने कधीतरी उत्तर देतो, नाही, पोटातले कावळे पोटातल्या भुकेची आठवण करून देतात म्हणून जेवतो, पण बुद्धीमधली कोणतीच गोष्ट किंवा बुद्धीमध्ये कावळेच नाहीयेत त्यामुळे ते मला अभ्यासाची आठवण करू देत नाही. खरं सांगायचं तर अभ्यास त्याने करणं, त्याच्या मागची शिस्त, या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण त्या क्षणी त्याच्या मनातील जो विनोदी एक बुद्धीचा कण आहे तो जो त्याने त्या शब्दांमधनं प्रतीत केला आहे तो ऐकून इतरांच्या मनामध्ये निर्माण झालेला हास्य भाव, हास्य रस तिथे व्यक्त होऊ दिला पाहिजे.
असं आपण केलं तर हळूहळू वयानुसार नक्की विनोद कोणता चांगला, तो कोणता वाईट, किती मर्यादेपर्यंत विनोद करायचा, मग विनोदी काहीतरी छान ऐकल्यानंतर हसणं, ही क्रिया नैसर्गिक होते. भाषा शिक्षकाची भाषिक जाणीवा समृद्ध करण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची तत्व आहेत. रसभाव, असा हास्य भाव त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करा. तुमचा चेहरा गंभीर असेल आणि तुम्ही हास्य कविता शिकवत असाल तर कसं चालेल. एक छोटीशी विंदा करंदीकरांची कविता ऐकून दाखवते बघा, आणि मग या हास्यासंबंधीचं थोडंसं पुढे विवेचन करते. तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर, तिबेटाच्या जरा खाली, हिमालयाच्या जरा वर, एटू लोकांचा अद्भुत देश, एटू लोकांचा अद्भुत देश, प्रत्येकाजवळ उडते घर. बघा, प्रत्येकाजवळ उडते घर, टिंग म्हणतात येते खाली, टुंग म्हणतात जाते वर. आता टुंग आणि टिंग, बघा ही बाल कविता आहे, पण मुलांना ते शब्द ऐकल्यानंतर इतकं निखळ हास्य त्यांच्या मनामध्ये उमटतं आणि ती मुलं हसतात. पण हीच कविता आपण निरसपणे, बघा तिबेट कुठे आहे, तिथे एक काल्पनिक, तो काही खरा नाहीये, एटू लोकांचा देश आहे, असं जर केलं, आणि असं आपण करतो, सगळेच नाही पण अनवधानाने करतो, कारण आपल्याला प्रश्नोत्तरांकडे जायचं असतं, आणि मग आपण मराठी भाषा विषयाचे शिक्षक होतो, मराठी भाषेचे होत नाही. असा हा हास्यरस खूप सुंदर आहे. हास्यरसांमधनं या मुलांच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो, तो स्थायी भाव टिकून राहतो. मुलांच्या मनामध्ये विविध कल्पनाशक्ती जागृत होतात, अनेक सुंदर असे विनोद ते स्वतः तयार करायला लागतात. मराठी भाषा त्यामुळे समृद्ध होते. असा हा रसविचार, आणि त्यातला पहिला रस हास्यरस. लक्षात आलं असेल तुमच्या, भाषा शिकवायची म्हणजे तो मनातील स्थायी भाव जो आहे हसणे, त्या निमित्ताने तयार झालेला हास्यरस, तो आपल्या कथा, कविता, कादंबरी, पाठ यातून येत असेल तर तो भाव मुलांच्या मनामध्ये निर्माण करू देणं, त्यासाठी त्यांना फुलू देणं, त्यासाठी त्यांना मनसोक्त हसू देणं, कल्पनाशक्तीला वाव देणं, हे गरजेचंच आहे. भाषिक जाणीवा अशाच छोट्या छोट्या कृतींमधनं छान फुलतात किंवा संवेदना जागृत होतात. पुढच्या भागामध्ये पाहूया असेच काही रस. पाहत रहा प्राची रवींद्र यूट्यूब चॅनल. धन्यवाद.